आहेत त्याच्यावर मी पुढे बोलीन आणि त्यातनं एक नव्यानं भरतीचं जे सत्र आहे हे सत्र देखील आम्ही सुरू करणार आहोत। गडचिरोली स्टील हबच्या संदर्भात देखील या ठिकाणी सांगण्यात आलं। जवळपास आत्ता गडचिरोलीमध्ये जे काही आपले करार झाले आहेत त्यानुसार 2,61,839 कोटीची गुंतवणूक ही गडचिरोलीमध्ये होणार आहे आणि त्यातनं 70,895 इतकी रोजगाराची निर्मिती होणार आहे। पण हे करत असताना अनेक वेगवेगळे विषय या ठिकाणी मांडले गेले। पहिल्यांदा तर आम्ही सांगितलंय की गडचिरोलीची जल, जमीन आणि जंगल या तिन्ही गोष्टीचं संवर्धन करून आपल्याला गडचिरोलीमध्ये विकास करायचा आहे आणि म्हणून आपण गडचिरोलीमध्ये 5 कोटी झाडं लावण्याचा एक उपक्रम हातामध्ये घेतलेला आहे। एकूण सगळं जे काही आपण त्या ठिकाणी वृक्षतोड करू, कारण ती करावी लागेल, कारण 80% गडचिरोली मध्ये वृक्ष आहे, पण जिथे जंगल आहे तिथे आपण काहीच करत नाही। गैर जंगलाचा जो भाग आहे तिथे उद्योग जर पाहिजे असतील आणि तुम्हाला खाण जर खोदायची असेल तर तुम्हाला काही ना काही त्या ठिकाणी जागा रिकामी करावी लागते। पण त्याच्यामध्ये जे काही झाडं जातील, आम्ही असा विचार केला आपली जबाबदारी आहे की त्याच्या 1000-2000 पट जास्त आपण झाडं त्या ठिकाणी लावले पाहिजे। 5 कोटी झाडं लावण्याचा उपक्रम हातामध्ये घेतलेला आहे आणि मी निश्चितपणे सांगतो आजही तिथे जी गुंतवणूक झाली आहे या गुंतवणुकीमध्ये सर्व प्रकारच्या संधी स्थानिकांनाच आपण त्या ठिकाणी दिलेल्या आहेत। स्थानिकांना आज तुम्ही जाऊन बघू शकता ज्यांची भरती झालेली आहे 90% लोक आदिवासी आहेत, दलित आहेत, ओबीसी आहेत, 90% आणि स्थानिक आहेत, बाहेरचे नाही आहेत। त्यांनाच प्रशिक्षण दिलेलं आहे। मी तुम्हाला सांगतो, मी स्वतः गेलो होतो, एक ट्रायबल मुलगी होती, आदिवासी समाजाची मुलगी होती, तिने मला सांगितलं की मी इथे आली झाडू पोछा करण्याकरता, मला 13-14 हजार रुपये पगार होता, त्यानंतर इथेच ट्रॅक्टर चालवायला शिकली, व्हॅन चालवायला शिकली, 30,000 रुपयापर्यंत पगार गेला आणि आता तीच मुलगी, आदिवासी मुलगी आमची त्या ठिकाणी ट्रक चालवते आणि 53,000 रुपये तिला पगार आहे, तिथेच प्रशिक्षण घेते। त्यामुळे मला असं वाटतं की आज आपण तिथला नक्षलवाद संपवू शकलो, कारण लोकांच्या मनामध्ये ही भावना आपण तयार करू शकलो की हा विकास तुमच्या करता आहे। आज आमच्या गोंडवाना विद्यापीठाने ऑस्ट्रेलियाच्या कर्टन विद्यापीठासोबत, जे मायनिंग मधलं जगातलं नंबर 1चं विद्यापीठ आहे, त्याच्यासोबत जॉईंट कोर्स चालू केला। 40 आमचे आदिवासी विद्यार्थी हे त्या ठिकाणी कर्टेन विद्यापीठामध्ये शिकायला गेलेले आहेत आणि मायनिंगचा त्या ठिकाणी इंजिनिअरिंग करतायत आणि म्हणून लोकांना आजही त्या ठिकाणी लोकांना दिग्भ्रमित करणं, आदिवासी संस्कृती संपून जाईल असं सांगणं, हा प्रयत्न चाललाय, पण हा प्रयत्न यशस्वी होणार नाही। गडचिरोलीच्या सामान्य माणसाला सोबत घेऊन, आदिवासी माणसाला सोबत घेऊन गडचिरोलीला स्टील सिटी बनवण्याचं काम आपण त्या ठिकाणी निश्चितपणे करू। यासोबत स्टार्टअपच्या संदर्भात देखील आपण स्टार्टअप उद्योजकता आणि नाविन्यता धोरणाला मान्यता दिली आणि आता आपण जवळपास 146 पेक्षा जास्त इन्क्युबेटरचं जाळं या ठिकाणी तयार करतो। 3 व्हेंचर फंडच्या माध्यमातून फंड ऑफ फंड आपण तयार केलाय। जवळपास सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगाकरता 500 कोटी रुपयाच्या फंडची आपण व्यवस्था केली आहे आणि मला सांगताना आनंद वाटतो की आता देशाच्या स्टार्टअप इकोसिस्टीम मध्ये देशाचं स्टार्टअप हब बंगलोर नाही, देशाचं स्टार्टअप हब हैदराबाद नाही, देशाचं स्टार्टअप हब हे महाराष्ट्र आहे। देशातल्या रजिस्टर्ड स्टार्टअप मध्ये सर्वाधिक स्टार्टअप 20% ऑफ द कंट्री हे महाराष्ट्रामध्ये आहेत आणि त्याहीपेक्षा युनिकॉर्न म्हणजे ज्या स्टार्टअपने 3-4-5 वर्षामध्ये 8,000 कोटीपेक्षा जास्त व्हॅल्युएशन यांचं चाललं जातं। म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये मोठे मोठे उद्योगपती व्हायला 40-40 वर्ष लागायचे, पण स्टार्टअप मध्ये 4 वर्षात
लोक त्या उद्योगपतींशी या ठिकाणी बरोबरी करतात. अशा पद्धतीनं देशामध्ये एकूण 119 युनिकॉर्न आहे. या 119 युनिकॉर्न पैकी 28 युनिकॉर्न आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. तर देशाच्या 25% जवळपास युनिकॉर्न किंवा त्यापेक्षा जास्त हे महाराष्ट्रामध्ये आहे. आणि म्हणून स्टार्टअप कॅपिटल म्हणून आज महाराष्ट्राकडे आपण पाहू शकतो. मग आता अनेक गोष्टी आल्या. जयंतरावनी तर 3 इडियट्स मधला